हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, केडीएमसी, महाजेनको, महावितरणसाठी जे अकाउंट ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आहे त्याच्यामधलं आपण युनिट 3 कव्हर करत आहे, जो आहे ॲडव्हान्स कॅपिटल बजेटिंग डिसिजन. ठीक आहे. हे जे MCQs आहे हे आपण LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट, ऑडिटरसाठी बघत आहे. ठीक आहे. तर आजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे ॲडव्हान्स कॅपिटल बजेटिंग डिसिजन. ठीक आहे. याचे आपण 25 MCQs इथे सॉल्व्ह करणार. याच्या आधी 2 युनिट्स आपण कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तसंच आपण पूर्ण प्लेलिस्ट बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओज मोस्ट ऑफ द आहे. ज्यांनी ते पहिलेचे व्हिडिओ नाही बघितले, चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्हाला सर्वच व्हिडिओ मिळून जाणार. ठीक आहे. ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून आणखी तुमची चांगली प्रॅक्टिस होणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण 3rd युनिटचे क्वेश्चन्स, ॲडव्हान्स कॅपिटल बजेटिंग डिसिजन. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन वाय सिम्युलेशन अनालिसिस इज प्रेफर्ड ओव्हर सेन्सिटिव्हिटी अनालिसिस इन मल्टीव्हेरिएबल रिस्क सिनेरिओ. अनेक चलनांमध्ये जोखीम असताना सिम्युलेशन विश्लेषण संवेदनशीलता विश्लेषणामध्ये का चांगले मानले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस अलाउड मॉडेलिंग टू एक्स्ट्रोजेनियस डिस्ट्रीब्यूशन. सेकंड, स्टिम्युलेशन यूज सर्टन कॅश फ्लो विथ मोर प्रिसाइज. थर्ड, simulation capture interdependencies among variable and distribution. And fourth, sensitivity analysis is more accurate in modeling future. The correct answer आहे इथे थर्ड, simulation capture interdependencies among variables and distribution. सिम्युलेशन चाल व वितरणातील परस्पर संबंध दाखवते. नेक्स्ट, सेकंड, in certainty equivalent approach the CE coefficient of 0.6 implies. निश्चित समतुल्य पद्धतीत CE गुणांक 0.6 याचा अर्थ काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रिस्क फ्री रिटर्न इज 60% ऑफ एक्सपेक्टेड रिटर्न. सेकंड, डिसिजन मेकर इज रिस्क नॅचरल. सेकंड, the cash flow is reduced by 60% to convert it into the certain value. And fourth, 60% of investors is certain, rest and uncertain. The correct answer आहे third, the cash flow is reduced by 60% to convert it into a certain value. रोख प्रवाहाला निश्चित मूल्यात रूपांतरित करण्यासाठी 60% ने कमी केली जाते. नेक्स्ट, थर्ड, which of the following statement is false about simulation analysis. सिम्युलेशन विश्लेषणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट प्रोव्हाइड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ NPV. सेकंड, इट कॅन मिसलीड व्हेन द टेल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज क्रिटिकल. थर्ड, इट ऑलवेज इम्प्रूव्ह द प्रिसियस ऑफ द प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. अँड फोर्थ, डिसिजन मेकर मे फेल अंडरस्टँड कॉम्प्लेक्स सिच्युएशन मॉडेल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट ऑलवेज इम्प्रूव्ह द प्रिसिशन ऑफ प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. ते नेहमीच मूल्यांकन अचूक करते. नेक्स्ट, फोर्थ, इन अ डिसिजन ट्री हाऊ इज व्हॅल्यू असाइन टू डिसिजन नोड. डिसिजन ट्री मध्ये निर्णय नोडला कोणती किंमत दिली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लोवेस्ट EMV अमॉंग ऑल ब्रांचेस. सेकंड, हायेस्ट EMV अमॉंग ऑल ब्रांचेस. थर्ड, ॲव्हरेज ऑफ EMV. अँड फोर्थ, वेटेज ॲव्हरेज ऑफ ऑल चान्स आउटकम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, हायेस्ट EMV अमॉंग ऑल ब्रांचेस, सर्वाधिक EMV. नेक्स्ट, फिफ्थ, रिस्क ॲडजस्टेड डिस्काउंट रेट RADR. ठीक आहे. मेथड डिफर्ड फ्रॉम CE मेथड बिकॉज. जोखीम संशोधित सूट दर पद्धत CE पेक्षा कशी वेगळी आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, RADR ॲडजस्ट कॅश फ्लो, CE ॲडजस्ट डिस्काउंट रेट. सेकंड, CE ॲडजस्ट फॉर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, RADR डज नॉट. Third, CE method adjusts its cash flow directly, CE not. And fourth, RADR use variable coefficient for each year. The correct answer है third. ठीक है. CE method adjusts risky cash flow directly. CE पद्धत थेट जोखमीचे रोख प्रवाह बदलते. Next, sixth, a major disadvantage of sensitivity analysis is that संवेदनशीलता विश्लेषणाचा मोठा तोटा काय आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इज कन्सिडर ऑर व्हेरिएबल सायमल्टेनियसली. सेकंड, इट इग्नोर प्रोबॅबिलिटी ऑफ व्हेरिएबल चेंजेस. थर्ड, इट इज मोर कॉम्प्लेक्स दॅन सिम्युलेशन. अँड फोर्थ, इट यूज सब्जेक्टिव्ह युटिलिटी फंक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इग्नोर प्रोबॅबिलिटी ऑफ व्हेरिएबल चेंजेस. चल बदलण्याची शक्यता दुर्लक्षित करते. नेक्स्ट, सेवंथ,
Which capital budgeting technique allows modeling both positive and negative changes in multiple variable at once? कुठली भांडवली अंदाजपत्रक पद्धत अनेक चलनामध्ये एकत्रित चढ उतार दाखवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेन्सिटिव्ह अनालिसिस, सेकंड सर्टन्टी इक्विव्हॅलंट, थर्ड सिनेरियो अनालिसिस अँड फोर्थ रिप्लेसमेंट अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड सिनेरियो अनालिसिस, परिस्थितीत विश्लेषण. Next 8. In APV method, the base of NPV is calculated using. APV पद्धतीत बेस केस NPV कशाचा वापर करून काढले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, सेकंड कॉस्ट टू ऑफ डेप्थ, सेकंड रिस्क फ्री रेट अँड फोर्थ कॉस्ट ऑफ इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॉस्ट ऑफ इक्विटी अनलिवर्ड मीन्स इक्विटी खर्च बिनखर्च. नेक्स्ट 9th. Which of the following is not a feature of decision tree analysis? डिसिजन ट्री विश्लेषणाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अलाउ इव्हॅल्युएशन ऑफ सिक्वेन्शियल डिसिजन, थर्ड यूसेज रेक्टँगल फॉर डिसिजन नोड, थर्ड यूज सीई कोएफिशिएंट टू ॲडजस्ट कॅश फ्लो अँड फोर्थ असाइन प्रोबॅबिलिटीज टू इव्हेंट नोड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड यूज सीई कोएफिशिएंट टू ॲडजस्ट कॅश फ्लो. रोख प्रवाह बदलण्यासाठी सी गुणांक वापरतो. तसंच बघा अकाउंट्सची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये MCQज आहे 7000+ आणि कंप्लीट 7 चॅप्टर कव्हर केलेले आहेत टॉपिक वाईज. ठीक आहे, ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 10th क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन सिनेरियो अँड सेन्सिटिव्ह अनालिसिस लाईज इन. परिस्थिती व संवेदनशीलता विश्लेषणातील फरक काय आहे? ते बघा ऑप्शन आहे फर्स्ट नंबर ऑफ पिरियड कन्सिडर्ड, सेकंड यूज ऑफ सीई कोएफिशिएंट, थर्ड नंबर ऑफ व्हेरिएबल्स व्हॅरिड ॲट वन्स अँड फोर्थ ॲडजस्टमेंट ऑफ डिस्काउंट रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नंबर ऑफ व्हेरिएबल्स व्हॅरिड ॲट वन्स, एकत्र बदलले जाणारे चल. नेक्स्ट 11th. इन सिम्युलेशन द रँडमनेस इज इंट्रोड्यूस वाया. सिम्युलेशन्समध्ये यादी कशाद्वारे आणली जाते? ठीक आहे, रँडमनेस. तर बघा ऑप्शन आहे NPV फॉर्म्युला मॉडिफिकेशन, सेकंड सीई कोएफिशिएंट, थर्ड मॉन्टे कार्लो मेथड अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड फोर्थ IIR ॲडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॉन्टे कार्लो मेथड अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, मॉन्टे कार्लो पद्धत व वितरण. नेक्स्ट 12th. वाय इज सर्टन्टी इक्विव्हॅलंट मेथड लेस यूज्ड इन प्रॅक्टिस. निश्चित समतुल्य पद्धत प्रत्यक्षात कमी का वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट ऑलवेज अंडर एस्टिमेट NPV, सेकंड सीई कोएफिशिएंट आर ऑब्जेक्टिव्ह अँड प्रिसाइज, थर्ड इट इग्नोर शेअर होल्डर परसेप्शन ऑफ रिस्क अँड फोर्थ इट यूज डबल डिस्काउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट इग्नोर शेअर होल्डर परसेप्शन ऑफ रिस्क. ते भागधारकांची जोखीम समजत नाही. नेक्स्ट 13. इन सिम्युलेशन NPV इज डिस्काउंटेड युजिंग. सिम्युलेशनमध्ये NPV कशाद्वारे सवलत दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिस्क ॲडजस्टेड रेट, सेकंड कॉस्ट ऑफ कॅपिटल, थर्ड IRR अँड फोर्थ रिस्क फ्री रेट. करेक्ट आन्सर आहे फोर्थ रिस्क फ्री रेट, जोखीम मुक्त दर. नेक्स्ट 14. अ प्रोजेक्ट विथ हाय स्टँडर्ड डेव्हिएशन इन सिम्युलेशन रिझल्ट इम्प्लाइज. सिम्युलेशन्समध्ये मानक विचलन जास्त असल्यास अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय कॉस्ट ऑफ कॅपिटल, सेकंड हाय सर्टन्टी, थर्ड लो रिस्क अँड फोर्थ हाय व्हॉलॅटिलिटी इन एक्सपेक्टेड रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ हाय व्हॉलॅटिलिटी इन एक्सपेक्टेड रिटर्न, अपेक्षित परताव्यात जास्त चढ उतार. नेक्स्ट 15. इन रिप्लेसमेंट डिसिजन नेट कॅश आउटफ्लो कन्सिडर. प्रतिस्थापन निर्णयात निव्वळ रोख बहिर्गमन काय धरले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली द कॉस्ट ऑफ न्यू मशीन, सेकंड टॅक्स शील्ड ऑफ डेप्रिसिएशन, थर्ड नेट ऑफ न्यू कॉस्ट, टॅक्स इफेक्ट अँड रिसेल ऑफ ओल्ड असेट अँड फोर्थ मार्केट व्हॅल्यू ऑफ न्यू मशीन ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नेट ऑफ न्यू कॉस्ट, टॅक्स इफेक्ट अँड रिसेल ऑफ ओल्ड असेट, नवीन खर्च, कर परिणाम व जुन्या मालमत्तेची विक्री. नेक्स्ट 16. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द ॲडजस्टेड प्रेझेंट व्हॅल्यू मेथड.
खालीलपैकी कोणते APV पद्धतीला योग्य वर्णन कर? फर्स्ट, NPV मायनस CE कोएफिशिएंट. सेकंड, बेस केस NPV using WACC. Third, NPV under IR discounting. And fourth, base case NPV plus PV of financing benefit. The correct answer is fourth, base case NPV plus PV of financing benefit. Base NPV plus वित्त लाभाचा वर्तमान मूल्य. Next, 17. Decision tree differ from scenario analysis because. Decision tree परिस्थितीत विश्लेषणापेक्षा वेगळा का आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ट्री इव्हॅल्यूट कॉम्बिनेशन. सेकंड, ट्री हँडल सिक्वेन्शियल डिसिजन. थर्ड, सिनेरियो गिव ॲव्हरेज आउटकम. अँड फोर्थ, सिनेरियो यूज सिम्युलेशन. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्री हँडल सिक्वेन्शियल डिसिजन. क्रमिक निर्णय हाताळतो. नेक्स्ट, 18. विच इज अन ॲझम्पशन ऑफ सेन्सिटिव्हिटी ॲनालिसिस. संवेदनशीलता विश्लेषणाची कोणती गृहीतक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, व्हेरिएबल आर इंटरडिपेंडेंट. सेकंड, प्रोबॅबिलिटीज आर नोन. थर्ड, ओनली वन व्हेरिएबल चेंज ॲट अ टाइम. अँड फोर्थ, ऑल व्हेरिएबल चेंज टुगेदर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ओनली वन व्हेरिएबल चेंजेस ॲट अ टाइम. एका वेळी एकच चल बदलतो. नेक्स्ट, 19. द ऑप्टिमम रिप्लेसमेंट पिरियड इज डिटरमाइन युजिंग. योग्य परिस्थापन कालावधी कशाद्वारे ठरवला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, NPV कंपॅरिझन. सेकंड, IR कंपॅरिझन. थर्ड, रिस्क ॲडजस्टेड रेट. अँड फोर्थ, इक्विव्हॅलंट ॲन्युअल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इक्विव्हॅलंट ॲन्युअल कॉस्ट. समतुल्य वार्षिक खर्च. नेक्स्ट, 20. इन सर्टन्टी इक्विव्हॅलंट इफ A equals to alpha equals to 1 it means. निश्चित समतुल्य पद्धतीत अल्फा इक्वल्स टू 1 याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मॅक्झिमम रिस्क. सेकंड, नो डिस्काउंटिंग निडेड. थर्ड, मॅनेजमेंट इज रिस्क न्यूट्रल. अँड फोर्थ, मॅनेजमेंट इज रिस्क ॲवर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मॅनेजमेंट इज रिस्क न्यूट्रल. व्यवस्थापन जोखीम तटस्थ असते. नेक्स्ट, 21. In Monte Carlo simulation, which of the following best describe the output? Monte Carlo simulation मध्ये उत्पादन काय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सिंगल पॉइंट IR. सेकंड, मल्टिपल डिस्काउंट रेट. थर्ड, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ NPV आउटकम. अँड फोर्थ, डिटर्मिनिस्टिक कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ NPV आउटकम. NPV परिणामांचे संभाव्यत्व वितरण. नेक्स्ट, 22. अ की लिमिटेशन ऑफ डिसिजन ट्री ॲनालिसिस इज. डिसिजन ट्री विश्लेषणाची एक मुख्य मर्यादा कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट कॅन नॉट इन्क्लूड प्रोबॅबिलिटी. सेकंड, डिफिकल्ट टू विज्युअलाइज सिक्वेन्शियल आउटपुट. थर्ड, कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज विथ मोर अल्टरनेटिव्ह. अँड फोर्थ, इट कॅन नॉट यूज EMB. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज विथ मोर अल्टरनेटिव्ह. पर्याय वाढल्याने गुंतागुंत वाढते. नेक्स्ट, 23. APV मॉडेल इज स्पेशली युजफुल वेन. APV मॉडेल कधी उपयुक्त ठरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द प्रोजेक्ट इज डेट फ्री. सेकंड, WACC इज वोलाटाईल. थर्ड, प्रोजेक्ट इज फायनान्स विथ द मिक्स ऑफ इक्विटी अँड डेप्ट. अँड फोर्थ, CE कोइफिशियंट इज अननोन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रोजेक्ट इज फायनान्स विथ अ मिक्स ऑफ इक्विटी अँड डेप्ट. प्रकल्प मिश्र भांडवलाने वित्तपुरवठा होतो. नेक्स्ट, 24. विच टेक्निक एक्सप्लिसिटली इन्क्लूड बोथ प्रोबॅबिलिटी अँड व्हेरिएबिलिटी. कुठली पद्धत शक्यता व चढ उतार दोन्ही दाखवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सिनेरियो ॲनालिसिस. सेकंड, सेन्सिटिव्हिटी ॲनालिसिस. थर्ड, सर्टन्टी इक्विव्हॅलंट. अँड फोर्थ, सिम्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, सिम्युलेशन्स. नेक्स्ट, 25. इन अ रिप्लेसमेंट डिसिजन, चेंज इन डेप्रिसिएशन इम्पॅक्ट. प्रतिस्थापन निर्णयात घसाऱ्यातील बदल कशावर परिणाम करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅश इनफ्लो डायरेक्टली. सेकंड, कॅश आउटफ्लो डायरेक्टली. थर्ड, टॅक्सेस अँड हेन्स कॅश फ्लो. अँड फोर्थ, CE कोइफिशियंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टॅक्सेस अँड हेन्स कॅश फ्लो. कर व त्यानंतर रोख प्रवाह. ओके. तसंच बघा अकाउंट्सच्या PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट, महाट्रान्सको मॉक टेस्ट. त्याच्यानंतर कम्प्युटराइज अकाउंटिंग, टॅली, अकाउंट्स रिव्हिजन MCQs अँड प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला बेस्ड MCQs. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.